नमस्कार मंडळी, फोटोवरून काय आलंच असेल तुम्हाला, हे कुठलं मंदिर आहे तर वाघोलीतील वाघेश्वराचं मंदिर आहे। वाघोली हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे। तर आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या मंदिरामध्ये 11,000 दिवे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यामुळे मी सुद्धा माझ्या मैत्रिणीबरोबर या मंदिरात आलो होतो। साधारण 6:30 ते 7ची वेळ असेल। आज त्रिपुरारी पौर्णिमा होती। या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळे याचा आनंदोत्सव म्हणून दिवे लावून हा आनंद साजरा केला जातो। तर इथे आम्ही मंदिरामध्ये आलो आणि दिवे लावले। दिवे लावल्यानंतर पहा तुम्ही, मंदिरात खूप सारी गर्दी होती, खूप लोक आलेले होते। आपापले दिवे इथे लावण्याचा कार्यक्रम चालू होता। लहान मोठे मुलं वयोवृद्ध माणसे देखील दर्शनासाठी आलेली होते। आम्ही दिवे लावले आणि नंतर भगवान शंकराच्या दर्शनासाठी लाईनमध्ये थांबलो। लाईनमध्ये थांबल्यानंतर आतमध्ये गेलो तर आतसुद्धा खूप गर्दी होती। आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मला आतली काही शूटिंग करता आली नाही। जेवढी जमेल तेवढी मी शूटिंग केली, दर्शन घेतलं आणि नंतर मंदिराच्या बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर एका साईडला खूप मोठी रांगोळी काढलेली होती, तुम्ही पाहू शकता। या रांगोळीला किती वेळ लागला असेल माहीत नाही, पण खूप सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढलेली होती, जे तो आपापले सेल्फी काढण्यात मग्न होता। आज तुळशी विवाहाचा देखील शेवट होता, त्याच्यामुळे आम्ही पटकन दर्शन घेतले, थोडे फोटो काढले आणि घरी निघालो। घरी आमच्या ताईंच्या घरी एकत्र तुळशीचे लग्न होतं। तुळशीचं लग्न झालं की आता फटाके फोडणार होतो। माझ्या मुलींनी, ताईच्या मुलांनी खूप सारे फटाके वाजवले। एक प्रकारे या दिवशी आम्ही दिवाळी साजरी केली। दिवाळीच्या दिवशी जेवढे फटाके फोडले असतील तेवढेच आजही फोडले। खूप उशीर झालेला होता, साधारण 9:30 ते 10 वाजलेले होते। बराचसा परिसर सामसूम झाला होता, परंतु आमच्या फटाक्यांनी लोकांची झोप मोडलेलीच असेल। कसं वाटलं तुम्हाला हे लग्न सोहळा आणि मंदिरातील दर्शन? कमेंट करून नक्की सांगा। बाय।